संख्या भरपूर आहे, त्यामुळे ज्यांना मिळणार नाही त्यांना समजून. आमच्या पार्टीमध्ये एक बरं आहे की 2 दिवसाच्या पेक्षा जास्त माणूस रागवत नाही. 2 दिवसापेक्षा जास्त बसून बसत नाही. तो वाटत बघत होतो. नाही दादा, अजून हळवंकर आले कसे नाही. मागच्या वेळेला दादा ह्याच मुद्द्यावर की नाही आमदारांनी त्याचं स्वातंत्र्य असतं. हां, ते स्वातंत्र्याचा ते उपयोग करतील. 6 महिन्याचा करायचा, 2.5चा करायचा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. 2.5चा म्हणजे 2.5 वर्षाचा एवढं 2.5 महिन्याचा मी तुम्हाला सांगेन की भारतीय जनता पार्टीची पोतडी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी भरलेली असते. त्यामुळे ज्याला हे खेळणं मिळालं नाही तर खेळणे प्रातिनिधिक म्हणते. चला नगरसेवक त्याला महानगरपालिका तिकीट नाही मिळालं, त्याला महामंडळातलं काही देतं. त्याला नव्याने काही गोष्टी नगर निर्माण केल्या. BJPने मात्र कव्हर केलं. कव्हर करताना थोडं बरोबर काही जणांना घ्यावं लागलं. ते बरोबर घेताना सबस्टॅन्शियल पुरेसं दिलेलं आहे. लोक नाही बरोबर. नागपूरमध्ये सुद्धा आम्ही काँग्रेसच्या पंजाबरोबर गेलो नाही. काँग्रेसच्या 2 नेत्यांना ज्यावेळेला आमच्या नेत्यांना आमच्या महायुतीमधल्या यड्रावकरांनी पुरेसे सीट दिल्या नाही तर नाही, पण ज्या मिळतील त्या माझ्या चिन्हावर लढाचा आग्रह झाल्यामुळे आपण तिथे ऑप्शन शोधला. ज्या ऑप्शनमध्ये दोघांनी चिन्ह ही वेगळ्या आघाड्यांची ना त्यांनी हात घेतला नाही. आम्ही तुम्हाला देवेंद्र फडणवीस तिघे एकत्र आहेत. काय वाद लोकल लेवलला त्या कार्यकर्त्याची काही गणितं असतात. त्या गणितांना थोडं स्वातंत्र्य द्यावं लागतं. त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचे परंपरागत गट, परंपरागत वाद, परंपरागत खुन्नस असते. त्याला लगेच आपण पार्टीच्या स्टेट लेवलला जोडण्याचं कारण नाही. दादा कॉमन सेन्स असं सांगतो की आता 9 फेब्रुवारीला 12वीच्या परीक्षा सुरू होतील आणि 19 फेब्रुवारी 10वीच्या सुरू होतील. त्याच्या आधी हे सगळं पूर्ण करायला लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही कारणाने लांबणार असतील तर मग महानगरपालिका लगेच घेता येतील. तर म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेवर झाल्यानंतरही महानगरपालिका निवडणुका अशा जानेवारी 1ला होणार होती. आता त्या लगेच होतील, म्हणजे जानेवारी 1ला होते. तर त्याच्या दृष्टीने आता 5 महानगरपालिका पश्चिम महाराष्ट्रात ज्या आहेत त्या ठिकाणी मी त्या 5 महानगरपालिकांचा प्रभारी आहे म्हणा, निवडणूक प्रमुख आहे म्हणा, पालक आहे म्हणा. तर प्रत्येक ठिकाणी पुन्हा वेगळे प्रमुख काय म्हटलं. एक मीथचा मराठीमध्ये अर्थ असा होईल की एक खोटं मंच पसरवलं गेलं की आवाडे आणि हळवणकर यांचं या महानगरपालिकेमध्ये जागा वाटप या विषयात एकमत होणार नाही, म्हणून दोघे निम्मे आज याची सगळ्या स्तरावर पहिली 4 जणांची बैठक, 13 जणांची बैठक, 40 जणांची बैठक, तर सगळ्या स्तरावर याची स्पष्टता आम्ही आणलेली आहे की आता इतक्या दिवसानंतर आवाडे आणि हळवणकर हे 2 गट नाही, ती एक भारतीय जनता पार्टी आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही मेरिटवर तिकीट देते. त्यामुळे आज 2 दिवसाची नोटीस देऊन ज्यांना आता ते सदस्य लागतात, सक्रिय सदस्य लागतात, असे सक्रिय सदस्य जे आहेत त्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी एका 4 पानी फॉर्मॅट तयार केलेला आहे प्रदेशाने. त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज द्यायचे. याच्या आधी काही जणांनी दिले आहेत, तर त्यांनी पुन्हा भरून द्यायचे. आणि उद्या आणि परवा 2 दिवस अशा प्रकारचे इच्छुकांचे अर्ज घेतल्यानंतर त्याच्या प्रभाग वाईज याद्या अ ब गटामध्ये 17 अ मध्ये आहे, ब मध्ये 13 आहेत इच्छुक, याचं प्रदेशाकडे पाठवायचं. प्रदेश एका खूप मोठ्या सर्वे एजन्सीकडून त्याचा सर्वे करून देईल. 4 जणांची एक समिती ठरली. सुरेश हळवणकर, प्रकाश अण्णा आवाडे, राहुल आवाडे आणि ओंकारानंद देशपांडे जे आमचे विभागाचे संघटनेमध्ये आहेत. या 4घांनी मिळून ही निवडणूक लीड करायची. त्याच्यामध्ये सर्वे जर त्यांच्याकडे एक प्रभाग घेऊन बसतील, काय सर्वे आला आहे, सर्वेवर निर्णय होणार नाही, सर्वे आधार असेल. यांचं आकलन जे आहे त्या आकलनावर निर्णय होतील. असं साधारणतः पहिला टप्पा जो असतो किंवा इच्छुकांनी काय करायचं, फॉर्म भरायचं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.